काही पदार्थ ज्या त्या सीझनमध्ये खाल्ले तरच चविष्ट लागतात. जसं की पावट्याची आमटी. हिवाळ्यामध्ये जो पावटा मिळतो त्याची चव काही अप्रतिमच. इतर सीझनमध्ये मिळणाऱ्या पावट्याला तितकीशी चव नसते. त्यामुळे ह्या सीझनमध्ये जर पावट्याची आमटी खाल्ली नाही तर मग काय खाल्लं? आणि पावट्याची आमटी खायची तर सोलण्याचे कष्ट तर घ्यावेच लागणार ना, कारण काहीतरी चविष्ट खायचे तर हाताला थोडे कष्ट तर द्यावेच लागणार ना. आणि ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला कसलंही वाटण लागणार नाही किंवा विनाकारण कोणताही तामझाम करावा लागणार नाही. अगदी साधं सिंपल पद्धतीने बनवली तरी तिची चव अगदी अप्रतिम असते. भाकरीसोबत चुरून खा किंवा असंच रस्सा प्या. चव अगदी अफलातून. पावट्याची आमटी बनवण्यासाठी पावटे स्वच्छ निवडून, कारण त्याच्यामध्ये किडकेसुद्धा असतात, स्वच्छ निवडून घ्यायचे, धुवायचे आणि छान असे खरपूस भाजून घ्यायचे. पावटा भाजल्यामुळे त्याचा कच्चेपणा दूर होतो. पावटा छान भाजला की त्याच कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरमच झालं की लगेच त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकायच्या. लसूण मात्र पावट्यामध्ये जास्त टाकायचा. लसूण खोबरं करण्याची गरज नाही. आपल्याला जस्ट लसणाच्या पाकळ्या चेचून घालायच्या असतात. तेलामध्ये जिरे, मोहरी, लसूण पाकळ्या, अर्धा चमचा हळद आणि 1 ते दीड चमचा चटणी. चटणी ही तुम्ही नेहमी भाजीला टाकता त्यापेक्षा थोडी जास्तच टाकायची, कारण पावट्याची आमटी तिखट असेल तरच छान लागते. म्हणजे थोडीशी झणझणीत बनवायची, कारण मिळमिळीत आमटी छान लागत नाही. त्यानंतर भाजलेले पावटे टाकायचे, छान असं परतून घ्यायचं. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ चढू द्यायची. अशी वाफ चढवल्यामुळे पावट्याची अंगची चव असते ती भाजीमध्ये उतरते. आपण ह्या भाजीमध्ये पाणी भरपूर वापरणार आहोत, म्हणजे पातळ करायची आहे. त्यामुळे चटणी आणि मीठ त्या अंदाजानुसार टाकायचं. ह्या भाजीला रस्सा जास्त करायचा, कारण ही भाजी भाकरीसोबत चुरून खायला खूप सुंदर लागते. तसेच प्यायलासुद्धा हिची चव अप्रतिम असते. एक 5 ते 10 मिनिटांनी भाजीला चांगला उकळ येतो. वरून चांगली भरपूर अशी कोथिंबीर घालायची. पावटा 10 ते 15 मिनिटात चांगला सॉफ्ट होतो. पावटा शिजला की नाही ते हाताने चेक करून बघायचं. सॉफ्ट झालं असेल तर भाजीमध्ये कूट टाकायचं. कूट आपल्या नेहमीच्या भाजीपेक्षा खूप कमी टाकायचं. अगदी नावाला म्हटलं तरी चालेल, कारण कुटामुळे भाजीची मूळची चव बदलते आणि चवीत फरक पडतो. सो कूट अगदी प्रमाणात टाकायचं आणि आपली भाजी अगदी 15 ते 20 मिनिटात खाण्यासाठी तयार आहे. जसे लोक नॉनव्हेजचे शौकीन असतात तशीच पावट्याची आमटी चवीला भन्नाट असते. त्यामुळे एकदा नक्की करून पहा.